मित्रांनो, सुप्रीम कोर्टाने महिलेच्या परवानगीशिवाय जर तिचे फोटो किंवा व्हिडिओ काढले तर कधी गुन्हा होतो आणि कधी गुन्हा होत नाही याविषयी एक महत्त्वपूर्ण असा निर्णय दिलेला आहे। पण बऱ्याच प्रसार माध्यमांमध्ये असं सांगितलं जातंय की सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की महिलेच्या परवानगीशिवाय जर तिचे फोटो व्हिडिओ काढले तर तो कधीच गुन्हा होत नाही। पण मित्रांनो, तो न्याय निर्णय तसा नाहीये। तर त्या न्याय निर्णयामध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे की जर महिला तिच्या खाजगी कृतीत व्यस्त असेल आणि तिचे चोरून फोटो किंवा व्हिडिओ काढले तर तो भारतीय दंड संहितेच्या कलम 354C आणि भारतीय न्याय संहितेच्या कलम 77 नुसार गुन्हा होतो। आणि या गुन्ह्यासाठी जर पहिल्यांदा असा गुन्हा करताना आढळला तर त्याच्यासाठी 3 वर्षापर्यंतची तुरुंगवासाची शिक्षा आहे। पण जर तो दुसऱ्यांदा असा गुन्हा करताना आढळला तर 7 वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा आहे। तर मित्रांनो, या न्याय निर्णयामध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे की जर ती महिला खाजगी कृती करत असेल तरच तो वायरोजमचा गुन्हा होत असतो। आता तुम्ही म्हणाल खाजगी कृती म्हणजे काय? तर समजा जर एखादी महिला आंघोळ करत असेल किंवा कपडे बदलत असेल आणि अशा वेळी जर तिचे फोटो किंवा व्हिडिओ काढले तर हा गुन्हा होतो।